चंद्रकांत दादा बोलतोय आउटपुट दिले. दादा, राज्य सरकारकडून सांगितलं जातं की पेट्रोल, डिझेल त्याचबरोबर गॅसचा देखील आवश्यक साठा आहे. मात्र अजूनही बघतोय आपण अनेक शहरांमध्ये काही समस्या पेट्रोल आणि डिझेलच्या स्वरूपात अजूनही दिसत आहेत. काय नक्की? मी तुम्हा सगळ्या माध्यमांना हात जोडून विनंती करतो की हा जो पॅनिकिझम, मराठी सांगायचं झालं तर जी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न चालला आहे तो काहीसा व्यापाऱ्यांकडून चालला आहे, काहीसा विरोधकांकडून चालला आहे, काहीसा माणसाच्या मनामध्ये असुरक्षित भावना, संपलं तर काय करा आणून ठेवा, याच्यातून निर्माण झालेली स्थिती आहे. वारंवार देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी आणि राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी ही मांडणी करत आहेत की कुठेही पेट्रोल डिझेलचा आणि घरगुती गॅसचा, मला हे मान्य आहे की शेवटी प्रायोरिटी ठरवायच्या असतात, त्यात घरगुती गॅसाला प्रायोरिटी आहे. त्यामुळे कमर्शियल गॅसला कोटा ठरला, त्या कोट्यामध्ये जे धंदा करतील ते करतील का, तर ती सुरक्षित, म्हणजे जसं आपल्याकडे पाणी आहे तर आपण काय करतो एप्रिल मेमध्ये जरा कमी सोडतो का, तर पाऊस लांबला तर काय करा. आणि त्यामुळे कुठेही लोकांनी पॅनिक होण्याचं, घाबरून जाण्याचं, असुरक्षिततेचं कारण नाही. सुरुवातीला जेवढ्या रांगा लागल्या तेवढ्या आता नाहीत, म्हणजे कारण लोकांना लक्षात आलं की नाही काही शॉर्टेज वगैरे नाही. त्यामुळे 4 किलोमीटर लांबा, 5 किलोमीटर 4 किलोमीटर लांब रांगा वगैरे असं काही झालं नाही. ते तुम्ही हा पॅनिकिझम निर्माण करू नका. आणि मला असं वाटतं की हेच माननीय मोदीजींचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी पुढच्या काही महिन्याची व्यवस्था उभी केली. आता हे युद्ध काही वर्ष चाललं, पहिल्या महायुद्धासारखं दुसऱ्या महायुद्धासारखं चालू नये, परमेश्वराला प्रार्थना करूया लवकर संपव. चाललं तर कोण कोणाला पुरलं आहे हो, पण हे युद्ध लवकर संपावं असं जगातल्या सगळ्या नेत्यांचं, मोदीजींसहित सगळ्यांचा प्रयत्न चालला आहे. त्यामुळे येथे काही महिने तरी पेट्रोल, डिझेल, गॅस याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. दादा, अशोक खरात यांच्यासोबत ज्या नेत्यांचे फोटो आलेले आहेत त्यांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो. तुमचं देखील नाव आता चर्चेत येते. तुम्ही त्यांच्या या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी सभागृहामध्ये, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अतिशय सविस्तर मांडणी केली आहे. त्या मांडणीनंतर आम्ही कोणीतरी मांडणी केलं तर एका मोठ्या माणसाने अतिशय उत्तम मांडणी केली आणि आपण मात्र काहीतरी तोडकी मोडकी मांडणी केली असं होईल. तुम्ही ती मांडणी खूप चालवलेली आहे. दादा, कोल्हापूर गोकुळ संदर्भातला प्रश्न आहे. सर्व संचालक बिनविरोध निवडणूक करा अशी मागणी करत असताना भाजप नेत्यांची कुठंतरी भेट घेताना दिसत नाही. कुठंतरी भाजपला सोडून एकत्र येण्याची तयारी आहे का, काय असं बिनविरोध होईल अशी काही शक्यता आता आहे? भारतीय जनता पार्टीला वेगळं ठेवून आता ह्या देशातलं राजकारण चालूच शकत नाही. गोकुळचं कसं चालेल? आणि त्यामुळे सुरुवात आहे, हळूहळू भेटीगाठी होतील. त्यामुळे गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार आणि बिनविरोध व्हायचे असेल तर महायुतीचे सगळे नेते बसून निर्णय करतील. मला मोहित कंबोज यांच्या पार्टीमध्ये कुठंतरी डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. भाजप आणि ठाकरे कुठंतरी जवळ येतात का असं सवाल उपस्थित माहीत नाही. तर माझा प्रॉब्लेम काय झालेला आहे की मी माझ्या विषयाच्या बाहेरच बघत नाही. हा माझा प्रॉब्लेम पण आहे जरा, आणि माझं बलस्थान पण आहे. आपल्याला जे दिलं ते करा. काय मोहित कंबोज राहतात कुठे, मुलाची पार्टी की मुलीची पार्टी, आले कोण, का आले, काय करायचं आपल्याला? दादा, सगळ्या निवडणुका संपल्या असल्या तरी उद्धव ठाकरे आत्तापासून पुढच्या निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं दिसतंय. जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठका घेतल्या आणि पुढची निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही अशा पद्धतीची सूचना किंवा तशा पद्धतीचा इरादा त्यांनी त्या सगळ्या बैठकीमध्ये बोलला. मी उद्धवजींचं मनापासून अभिनंदन करेन. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकही सभा त्यांची महाराष्ट्रात झाली नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की प्रयत्ने रगडिता वाळूचे कण त्यातून निघे तेल, तर प्रयत्न केले तर यश मिळेल असं त्यांना साक्षात्कार झाला असेल. तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन. कारण या राज्यामध्ये जसं सरकार मजबूत आहे तसं विरोधी पक्षही मजबूत पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष वीक असण्यातून सत्ताधारी पक्षसुद्धा बऱ्याच वेळेला अंकुश नसल्यामुळे, असं आमचं झालेलं नाही आहे, पण अंकुश नसल्यासारखं वागू शकतो. त्यामुळे विरोधक मजबूत होण्यासाठी उद्धवजींनी पार गावोगाव फिरावं. पवारसाहेबांचं वैशिष्ट्य आहे, एक तब्येत बिघडली होती
आणि लगेच ते आता उद्या का परवापासून प्रवासाला बाहेर पडलं. ज्योतिबा मंदिरामध्ये पुजारी हटाव एक मोहीम आता पुण्याप्रती सुरू झालेली आहे. तरी ते गावच्या भाविकांना मारहाण झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला. काय आपल्यापर्यंत माहिती आहे? तर काय मला तुमची एवढ्यासाठी भीती वाटते की असे काही प्रश्न विचारतात ज्याची मला माहिती फार नसते. कशातून भांडण सुरू झालं मला माहीत नाही. आणि त्यामुळे पुजाऱ्यांनी थोडासा आगाऊपणा केला असेल तर त्यांना समजावून सांगून हे सगळं, मी समन्वयवादी आहे बाबा, मला एक टोक गाठता येत नाही, त्यामुळे हे संपावं. या जिल्ह्यात खूप चांगले चांगले नेते, शाहू महाराजांनी पुढाकार घ्यावा, का रे बाबा परदेशी नागरिकांनी या, काय नेमकं झालं, तर तुम्ही काही आगळीक केली का नाही, तुम्ही नाही आगळीक केली तर पुजाऱ्यांनी जरा आगाऊपणा केलं का, तो संपवायला पाहिजे. आर्थिक वर्ष संपण्याआधी खरं तर काल एका दिवसामध्ये 469 शासन निर्णय ते जारी केले आहेत. कुठे निधी खर्ची पडावा म्हणून हे निर्णय एका दिवसात एवढे तब्बल निर्णय घेतला. नाही. आता बघा, समजा माझं डिपार्टमेंट घ्या, माझ्या डिपार्टमेंटमध्ये केंद्राकडून 850 कोटी आले आणि त्याच्यातून 4 युनिव्हर्सिटींना आम्ही 100 कोटी, 7 युनिव्हर्सिटींना 20 कोटी आणि बहुतेक 100 कॉलेजेसना असेच काहीतरी 5 कोटी वगैरे दिले. आता त्यांनी खर्च करून बिलं रेस करणं हे जर उशिरा झालं आणि 31 मार्चच्या आधी त्यांची बिलं काढली नाहीत तर केंद्राचे पैसे परत जातील. त्यामुळे हे कार्यपद्धती चुकीचीच आहे. लोकांनी वेळेत काम केलं पाहिजे, वेळेत बिलं रेज केली पाहिजे. त्यामुळे शासनाची चूक काहीच नाही. त्या डिपार्टमेंटचा निधी खर्च नाही झाला तो लॅप्स होतो, त्यामुळे शेवटचे 4 दिवस गर्दी सुरू होते. पण लोकांनी पण आधीपासून बिलं रेज केली पाहिजे. कदाचित आपल्याला कल्पना न देता झाला असेल, पण घरादांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेवर आपलं नाव आहे. कोणाच्या घरादांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेवर आपलं नाव आहे, एकनाथ शिंदेचं नाव आहे. ती आपली ग्रामीण पद्धतच आहे ना. तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक आणि टाकणारच तुम्हाला विचार, तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते. इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर. जर कोणाला चौकशीला बोलवलं असेल तर त्यांनी जायला पाहिजे असं मताचे तुम्ही आहात का? कारण काही जण त्या ठिकाणी जायला नकार देतात अशी माहिती आता आली. कुठे जायला? चौकशीला जायला आता यावर मी काही भाष्य करण्याचं कारण नाही. पुन्हा तेच सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयाने 1.25 महिन्याच्या अधिवेशनात किमान 2दा त्याचं डिटेल निवेदन केलेलं आहे. दादा शेवटचा प्रश्न, दादा शेवटचा प्रश्न. राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गारपीट होते. उद्या सांगली सभापती दादा लुक समोर दादा. मी तेवढ्यासाठीच चाललो आहे सांगलीला. आमच्या सगळ्या सदस्यांची मिटिंग आहे, त्यात आम्ही करू. पण 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार नव्हतं, काही फरक नाही पडला. तसं एखाद वर्ष समजा त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 6 पैकी 4 जणांना कन्व्हिन्स केलं म्हणूया, भुरळ घातली म्हणूया, खोटं सांगितलं म्हणूया, आमच्याबद्दल राग निर्माण केला म्हणूया, निर्णयात ते 4च मतं कमी होती. तेवढीच 4 मतं कमी होती, तेवढीच. माहीत नाही की वर्षभरानंतर काय होईल. आणि त्यामुळे उद्या सभापतीची निवडणूक लढवू शकू की नाही आणि लढवायची नसली तर या सदस्यांचं मनोबल टिकवणं यासाठीच मी सांगलीला चाललो. गारपीट मोठ्या प्रमाणावरती होती. त्याची पंचनामे सुरू झाले. पंचनामे सुरू झाले. यावर्षी अवेळी पावसामुळे दिलेली मदत 32,000 कोटी आहे. गारपिटीची पण दिली जाईल, काय काळजी. एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरला भाजपचा ग्रीन सिग्नल नाही आहे, जे खासदार फोडणार आहे त्याला भाजपचं नकार आहे. मी तुम्हाला वारंवार म्हटलं तर नाटकी वाटेल, पण मी माझ्या विषयाच्या बाहेरच बघतो. महाराजांनी बोलवलं महाराज, सांगलीवाल्याने बोललं सांगली, बंटी पाटलांनी मुलाच्या रस्त्याला बोललं संध्याकाळी चालू आहे. तो काय माझ्याकडे 2 तिकीट आहे, चल.